जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार किती अर्ज करू शकतात, कोणत्या पदासाठी किती अर्ज करू शकतात हे आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूयात, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय, शेअर करून घ्यायचंय। आज जी पण काही माहिती देणार आहे ते मी ऑफिशियल GR नुसारच देणार आहे, मनाने काहीच नाही। तर आपण सगळ्यात आधी वाचून घेऊयात। बघा 12.4 आणि 12.5 12.4 मध्ये त्यांनी काय दिलंय, उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो। एका पदासाठी सगळ्यात महत्वाचं, एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील। काल का परवा YouTube वर लेक्चर चालू असताना एका स्टुडंटने विचारलेलं, मॅडम आम्ही चंद्रपूर मध्ये राहतो, मग आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतो का? हो बिलकुल, महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सोडून, जर तुम्ही तिथले रहिवासी नाहीये तर। ठीक आहे, तिथले रहिवासी असेल तर वेगळं, पण तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी नाही, त्याचा पूर्णतः वेगळा एक व्हिडिओ बनवून येईल। पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये फॉर्म भरू शकता। पण सगळ्यात आधी जाणून घेऊयात की पुरुष उमेदवार किती फॉर्म भरू शकते। अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पुरुष सगळ्यात पहिला फॉर्म भरू शकतात पोलीस शिपाईचा, दुसरा फॉर्म पोलीस शिपाई चालकचा, तिसरा बँड्समॅनचा, चौथा राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPFचा, आणि पाचवा फॉर्म कारागृह। आता ह्याच्यामध्ये सगळ्यांनी लक्ष द्या। बघा, जिल्हा पोलीसचा किंवा लोहमार्ग पोलीसचा फॉर्म भरू शकतात, चालक पोलीसचा फॉर्म भरू शकतात, कारागृह पोलीसचा फॉर्म भरू शकतात, SRPF पोलीसचा आणि बँड्समॅनचा। याचाच अर्थ काय झाला, पुरुष उमेदवार टोटल 5 पदांकरता फॉर्म भरू शकतात, पण प्रत्येकी एक। ठीक आहे, अशा एकूण 5 पदांकरता प्रत्येकी पदाकरता फक्त एक, याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकते। त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्यासाठी त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल। आता समजा तुम्ही पोलीस शिपाईचा किंवा लोहमार्गाचा भरला, जेवढे पण तुम्हाला पैसे दिले 450 350 तेवढे, बँड्समॅन साठी वेगळे, चालक साठी वेगळे, SRPF साठी वेगळे आणि कारागृहासाठी वेगळे पैसे भरावे लागेल। आता पुरुष उमेदवार तर 5 फॉर्म भरू शकतील, तर महिला उमेदवार 4 फॉर्म भरू शकतील। कोणते कोणते? एक पोलीस शिपाई किंवा लोहमार्ग पोलीस, पोलीस चालक, पोलीस शिपाई चालक, त्याच्यानंतर एक कारागृह पोलीस आणि एक बँड्समॅन, असे महिलांसाठी आहे टोटल 4। ठीक आहे, क्लिअर झालंय। पुरुष उमेदवार 5 फॉर्म भरू शकतात, प्रत्येक घटकासाठी एक। आता त्याच्यामध्ये एक फॉर्म मुंबईत टाकला, एक कोल्हापूरमध्ये टाकला, एक जालन्यामध्ये टाकला, या पद्धतीने चालेल, किंवा 5च्या 5 फॉर्म मुंबईमध्ये टाकले ते चालेल। पण शिपाईसाठीच 5 जिल्ह्यामध्ये वेगळं केलं हे चालणार नाही, कारण की तुम्हाला आधार कार्ड देऊन मगच फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे तुमच्याकडे वेगळा काही ऑप्शन नाहीये, तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे एका पदासाठी। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, बाय बाय, टेक केअर।